अयोध्या नगरीमध्ये जरी श्रीराम प्रभूंची प्राणप्रतिष्ठा निर्माण होत असली तरी अहमदपूर शहराकडे संपूर्ण देशातच नाही तर जगाचं लक्ष राहणार आहे असंच म्हणता येईल। माझ्यासोबत लातूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष गोविंदरावजी गिरी आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया, काय भावना असणार आहे ते। आज या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे दानशूर आणि लोकप्रिय खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेब आणि त्यांचे सुपुत्र शंकरभैया श्रंगारे यांच्या संकल्पनेतून, यांच्या स्वखर्चातून आज या ठिकाणी प्रति अयोध्या राम दरबार या ठिकाणी उभा केला जात आहे। खरं तर मी सर्वप्रथम पिता पुत्रा श्रंगारे साहेबांना मी मनापासून सर्व राम भक्ताच्या वतीनं धन्यवाद देतो की आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवलात। अयोध्येला न जाता प्रति अयोध्या या ठिकाणी उभा केल्याबद्दल सर्व राम भक्तांच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। धन्यवाद सर। त्याचबरोबर माझ्यासोबत चंद्रशेखरजी डांगे आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। मी चंद्रशेखर डांगे, 6 डिसेंबर 1992 ची अयोध्येला जी कारसेवा झाली होती त्या कारसेवेतला मी एक कारसेवक आहे। ज्या 32 वर्षापूर्वी आम्ही जे स्वप्न पाहिलं होतं, ज्या प्रेरणेतून आम्ही बाहेर पडलो होतो, ज्याने आम्ही अयोध्येची कारसेवा केली, ते आमचं साक्षात आज ते स्वप्न साकार होतंय, याचा फार मनस्वी आनंद आहे। त्याची डोळा जे आपण म्हणतो त्याप्रमाणे ज्या 32 वर्षापूर्वी आम्ही जे स्वप्न बघून शहरातून आम्ही 32 कारसेवक होतो, जे आम्ही अयोध्येच्या कारसेवेला गेलो, 3 डिसेंबरला जिथं होतो, 8 डिसेंबरची कारसेवा केली, अनेक प्रसंगातून आम्ही बाहेर पडलो आणि आज हे आनंद सोहळा पाहून एकदम मनाला आनंद होतोय आणि ते स्वप्न साकार करण्याचं काम आदरणीय आपल्या सर्वांचे नेते नरेंद्रजी मोदी साहेब, देशाचे प्रधानमंत्री, यांनी साकार केला, त्याबद्दल मनस्वी खूप आनंद आहे। परवाच आमचा सत्कार झाला आणि हे आनंद सोहळा बघून सगळ्यांचं मन भारावून गेलेलं आहे आणि तशा पद्धतीचा सोहळा खासदार साहेबांनी ठेवलाय, त्याबद्दल खासदार साहेबांचे मनापासून आभार मानतो। जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी याच्यात सहकार्य मोलाचं दिलं आणि पूर्ण वेळ देऊन हे सगळं उभा करण्यासाठी प्रयत्न केला, त्याबद्दल या ठिकाणी त्यांचेही आभार मानतो। आणि सुंदर पद्धतीचा सोहळा आयोजित केलेला आहे की सगळ्या तालुकाभरातल्या, जिल्हाभरातल्या सगळ्या लोकांनी येऊन हे सोहळा पाहावं, अशा प्रकारची विनंती एक रामभक्त, एक कारसेवक म्हणून आपल्याला करतो आणि थांबतो। जय आवाज बहुजनांचा।